नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी एक नवीन गोधडी बनवत आहे आणि त्यासाठी कस्टमरने आपल्याला पाहू शकता अशा जुन्या साड्या दिलेल्या आहेत. तर या सर्व जुन्या साड्या आहेत, त्या जुन्या साड्यांपासून आपल्याला एक मस्त अशी गोधडी बनवायची आहे. तर या ज्या साड्या आहेत, या 12 साड्या आहेत. टोटल 12 साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे. तर या साड्यांमध्ये ही जी लेस दिसत आहे, तर बॉर्डरला आपण जी गोधडीला बॉर्डर लावत असतो, तर ही लेस फाडून त्या लेसचीच आपल्याला बॉर्डर आपल्याला या गोधडीला लावायची आहे. आणि या ज्या 2 साड्या आहेत तिकडं, या 2 साड्या खालीवर म्हणून आपल्याला लावायचं आहे. आणि बाकीच्या या सर्व जुन्या साड्या आहेत, तर या आतमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. तर टोटल 12 साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे आणि एक पायपुसणं पण आपल्याला कस्टमरला बनवून द्यायचं आहे. तर ही ज्या साड्यांना जे काही लेस असतील, फॉल असतील किंवा खडे असतील, ते आता मी पूर्णपणे काढून घेणार आहे आणि धडपे बनवायला चालू करणार आहे. त्याच्यामध्ये काठपदरच्या साड्या पण आहेत. काठपदरच्या साड्या जर असल्या तर गोधडी आपली थोडी जाड होती आणि 12 साड्या आहेत, तर मस्त एकदम चांगली गोधडी होईल, चांगली जास्त जाड पण होईल गोधडी. तर आता या साड्यांना जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील, ते काढून आता यांचे धडपे बनवायला मी सुरुवात करणार आहे. आणि तर पाहू शकता इथं पिट्टू आमचा झोपलेला आहे, खुशीचं चाललेला आहे. हॅलो खुशी. खुशीचं चाललेला आहे अभ्यास आणि पारूचं चाललेलं आहे घरकाम. तर आता यांना आता ही जी गोधडी मी काढलेली आहे, या गोधडीचं काम आता मी चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या साड्यांना जे काही लेस होते, फॉल होते, खडे होते, सगळं काढून घेतलेले आहे. आणि ही जी लेस आहे, तर पाहू शकता चांगली रुंदीला पण जास्त मोठी लेस आहे एकदम ही. तर ह्या लेसचीच आपल्याला बॉर्डर लावायची आहे. तर कस्टमरने पण आपल्याला असं सांगितलेलं, त्या लेसचीच आपल्याला बॉर्डर लावायची आहे. तर या टोटल 12 साड्या आहेत. आतमध्ये टाकायसाठी 10 साड्या आहेत, खालीवर लावायसाठी या 2 साड्या आहेत. तर यांची कंडिशन पण पाहू शकतो, या नवीन साड्या आहेत ना, एकदम नवीन आहेत आणि दिसायला पण आकर्षक गोधडी दिसल. तर यांचे आता मी धडपे वगैरे बनवून घेणार आहे. यांच्यात धडपे बिडपे बनवून घेणार आहे आणि नंतर मग गोधडी वगैरे भरून नंतर मग आपली शिलाईचं काम पूर्ण करणार आहे. तर चला आता याचे धडपे आता लवकर मी बनवून घेतो पटपट आणि याचं शिलाईचं काम आता या गोधडीचं चालू करतो. तर पहा याप्रमाणे आता मी सर्व धडपे आता बनवून घेतलेले आहेत. तर 12 साड्या आहेत टोटल. 12 साड्यांचे पूर्ण धडपे असे बनवून घेतलेले आहेत. त्यांना 2 फोल्ड करून मधोमधाची टीप मारून घेतलेली आहे. तर या गोधडीला आता मी भरणार आहे आणि पहिल्यांदा लांब साईडने भरून त्याला पहिल्यांदा एक साईडने टीप मारून घेणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे, लांब साईडने अशी ठेवायची आहे आणि पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत. एक पण साडी आपल्याला आतमध्येच न सोडता अशी टीप चालवायची आहे लांब ठेवून. तर पहा एकावरती एका ह्याप्रमाणे मी असे 11 साड्या ठेवलेल्या आहेत, सगळ्या 12 साड्या ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे. आणि आता ह्याला उभे साईडने असे ठेवून टीप मारून घेत आहे. तर पहा याप्रमाणे या गोधडीला आता मी टीप मारायला चालू केलेली आहे. तर पाहू शकता ज्याप्रमाणे ही जी गुलाबी कलरची साडी आहे ती मी खाली टाकलेली आहे. तर ही पहिली साईड चालू, अर्धी गोधडी आता माझी झालेली आहे. तर पहा याप्रमाणे अशी टीप मारत आहे. शक्यतो खाली काठपदरची साडी नाही यायला पाहिजे, कारण काठपदरची साड्या ह्या थोड्या कडक असतात. आता ज्यावेळेस आपण दुसरी शिलाई मारेल त्या टायमाला ह्या ज्या घड्या आहेत त्या निघून जातात. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. ही गोधडी शिवून झाल्यानंतर खूप म्हणजे चांगली दिसेल, ॲक्टिव्ह दिसेल तशी. पहा एक साईडला आमच्या पाबीने पण ब्लाऊज कट केलेला आहे. तर त्याचा ब्लाऊज शिवायचा आता स्टार्ट झालेला आहे. किती ब्लाऊज चालू आहे? पहिलाच दिला आहे. अजून एक कट करून ठेवले तिथं शिवायचे संध्याकाळपर्यंत. तर पारूचं पण इकडं ब्लाऊजचं काम चालू झालेलं आहे. माझी सुद्धा गोधडीचं काम इकडे मी आता शिवत आहे. तर अर्धी गोधडी माझी शिवून झालेली आहे. तर 12 साड्यांची गोधडी भरलेली आहे. पिट्टू आणि टेबू दोघ जण खेळत आहे. खुशी. पिट्टू, अरे पिट्टू. पिट्टूच्या तोंडात कुरकुरे. कुरकुरे खाती आमची पिट्टू. हॅलो बेटा, कुरकुरे खाते तू? पिट्टू. हो, खायला तुझ्या तोंडात. खुशी खुशी पण आहे. तर पहा तिथे खेळणे पिट्टूचे आमच्या. तर अशा पद्धतीने आमचे हे गोधडीचं काम चालू आहे आता. तर आता या गोधडीला आता अर्धी गोधडी झालेली आहे. तर अशा या पूर्ण टिप मारून घेतो आता पटपट या गोधडीला. तर पहा याप्रमाणे या गोधडीला मी पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे आता.
तर ह्याचा जा काही जास्तीचा भाग येईल तो आता आपल्याला कट करायचा आहे. तर खाली आपण ही काठ पदरची साडी आलेली आहे खालच्या साईडला, पण हे ज्यावेळेस आपण दुसरं बॉक्स बनवू त्या टायमाला ओके होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. तर ह्याच्या जास्त भागात आपण कट करूयात, त्यासाठी आपल्याला 2 फोल्ड करावं लागेल. हा जास्तीचा भाग आहे असा आपण कापून टाकायचा. तर पाहू शकता आपण जास्तीचा भाग आता कट केलेला आहे. ते एकदम मस्त लुक आलेला आहे असं. याला आता आपल्याला बॉक्स बनवायचे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत. तर पाहू शकता ज्याप्रमाणे आपण या गोदडीला टीप मारलेली आहे, तर ही फ्रंट बाजू आहे. फ्रंट बाजूला याप्रमाणे असे आता बॉक्स बनवलेले आहेत. झालेली आहे. फिनिशिंग पण एकदम मस्त आलेली आहे. तर जुन्या टाकाऊ साड्यांपासून या पद्धतीने ही गोदडी माझी उभी आणि आडवी दोन्ही साईडला टिप मारलेली आहे. तर ही गोदडी मी तुम्हाला ओपन पण करून दाखवतो एकदा, पण त्याआधी पहा आमचा हा पिट्टू. पिट्टू बाय कर. टाटा बाय 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 कर. पापा कर पापा पप्पा पापा ते बीट टाकले. पापा. काय खाल्लंय तू? पापा काय खाल्लंय का तू? बीट खाल्ली ना? बीट खाल्ली तू. पापा. तर ही गोदडी एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर पाहू शकता याप्रमाणे आपण आता ह्या गोदडीला ओपन केलेलं आहे, आणि ही फ्रंट बाजू आहे, पुढची बाजू आहे. तर पुढची बाजूची फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी आलेली आहे. तर शक्यतो पुढच्या बाजूला गोदडी कधी वळत नाही. त्याची लांबी जवळजवळ आपली 7.5 फुटापर्यंत लांबी आहे, आणि रुंदीला 6 फूट झालेली आहे. आणि गोदडीला जर बॉर्डर लावली आपण, तर बॉर्डर लावली तर अजून मस्त लुक येतो. ते ह्याचीच आता आपण उलटी बाजू पाहूयात आता. तर पहा ही उलटी बाजू आहे. तर उलट्या बाजूच्या साईडला आपण ही काठपदरची साडी लावली होती. तर काठपदरची साडी कशी असते, थोडीफार कडक असते. तर त्याच्यामुळे काय होतं, थोडंफार फुगे आल्याने आपल्याला वाटतं उलट्या बाजूनी. तर पहा ही पण असे वळत नाही गोदडी कुठं पण ही काठपदरची साडी थोडी कडक असते आपली. तर त्याच्यामुळं काय होतं की असं उलट्या साईडला थोडेफार असे फुगे आल्याने वाटतात, पण वळत नाही गोदडी कुठंच. पाहू शकता तुम्ही. याप्रमाणे असं हे काठपदरची साडी खाली लावली होती कस्टमरने सांगितल्याप्रमाणे. जर खालच्या साईडला काठपदरची आपण साडी लावली ना, तर थोडेफार ते असे फुगे आलेले वळत नाही गोदडी कुठं, पण थोडे फुगे आल्याने आपल्याला वाटते. पण शक्यतो आपण खालच्या साईडला काठपदरची साडी लावायची नाही. थोडीशी नरम साडी जी असते ना, नरम साडी लावायची. तर हे फुगे पण येत नाही, एकदम प्लेन येते, मग काय प्रॉब्लेम येत नाही. तर आता कस्टमरने आपल्याला सांगितलं होतं खालच्या साईडला आपल्याला ही काठपदरची साडी लावायची आहे, त्याच्यामुळे आपण ती त्यांना काठपदरची साडी लावून दिलेली आहे. तर मस्त लुक आलेलं आहे, असं काय नाही की एकदम खराब दिसते असं काहीच नाही, एकदम मस्त छान दिसते ही गोदडी. हिला ज्यावेळेस आपण बॉर्डर लावू ना, त्यावेळेस ह्याच्यापेक्षा पण अजून चांगली उठून दिसेल ही गोदडी. तर याप्रमाणे आता आपली ही गोदडी शिवून झालेली आहे. तर 12 साड्यांची गोदडी ही बनवली होती. थोडीशी जाड झालेली आहे, पण चांगली झालेली आहे, मस्त झाली एकदम. तर ह्याची शिलाई आपण घेतली होती, 350 रुपये शिलाई घेतलेली आहे या गोदडीची. आता बॉर्डर कधी लावणार? बॉर्डर आता टाइम मिळेल तसं लावायचं. तर ही गोदडी आम्हाला जास्त अर्जंट नाही आहे, पण ज्यावेळेस तुला टाइम भेटेल त्या टायमाला तू बॉर्डरला आता संक्रांती यायला लागली. संक्रांतीचे ब्लाऊजची लय गडबडी अजून 2 दिवस. तर पाहू शकता पारोजीकडे ब्लाऊजचं पण काम चालू आहे.
तिला पण टाईम नाही आता बॉर्डर लावायला, तर बनवून ठेवणार आम्ही, नंतर मग एकदाच बॉर्डर लावायला घेणार आहे ना. संक्रांत झाली की 15 तारीखपासून बॉर्डर लावायला घेणार आहे पूर्ण. तर पाहून असा ब्लाऊज शिवलेला आहे लांबबाईचा आणि फुगाबाई आहे का. हा फुगाबाई घातल्यावर असा दिसतो ब्लाऊज. चांगला शिवलेला आहे. प्रेस कट मध्ये शिवलंय. किती शिलाई तिची? याचे 250 रुपये. 250 रुपये शिलाई घेतली. तर ठीक आहे, मग आज किती एकच ब्लाऊज झाला? एक झाले, अजून एक कटिंग करून ठेवले ह्याच बाईचं, मग ते एक करायचं आता. म्हणजे 2 ब्लाऊज होते ना आज, है ना? 2 होते. माझी एक गोधडी झाली शिवून. तर त्याच कस्टमरचं एक पायपुसणं पण बनवायचं होतं आपल्याला. तर पहा, एक साडीचा तुकडा याप्रमाणे खाली काढलेला होता. तर पायपुसणं हे काय जास्त मोठं नसतं, तर 2x2 हे पायपुसणं आपण बनवत आहोत. तर पाहू शकता, जे गाऊनचे तुकडे होते, जुने गाऊनचे तुकडे आपण त्या साडीवरती याप्रमाणे असे टाकलेले आहेत. बारीक सारीक कपडे पण टाकू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. तर पहा, साडीचा हा एक धडपा होता, हा पण आता आपण टाकलेला आहे याच्यावरती. आणि आता शेवटी आपण जो वरून कवर लावणार आहोत तो एक पदर ह्याच्यावरती असा टाकणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे पायपुसणं बनवायची. तर पहा, याप्रमाणे आपण साडीत आतमध्ये वर जो कवर लावायचा आहे तो आता ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण टाचपिन लावून टाकणार आहे. टाचपिन लावल्यानंतर आतमधले जे कपडे आहेत ते शिलाई करताना सरकत नाहीत, त्याच्यामुळं याप्रमाणे असं टाचपिन लावून टाकायचे. तर पाहू शकता, याप्रमाणे असे टाचपिन लावले की आपले कपडे आपले सरकत नाही. तर 2x2चा हा पायपुसणं आहे, जास्त मोठा नाही आहे. ते कपडे शिल्लक राहिले म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना बनवून द्यायचं आहे. तर गोधडी शिवताना कधी कपडे आपल्याकडे शिल्लक राहून जातात कस्टमरचे, तर कस्टमर आपल्याला सांगतं की ते फेकून देण्यापेक्षा त्याचे पायपुसणे बनवा. तर त्याच्यामुळं आपण असं पायपुसणं त्यांना बनवून देतो. तर एवढे कस्टमरचे कपडे शिल्लक राहिले होते, तर फेकून देण्यापेक्षा म्हणलं तेवढंच आपले त्यांना पायपुसणं बनवून देता येईल. तर ह्याची शिलाई काय आम्ही जास्त घेत नाही, फक्त 30 रुपये शिलाई घेतो. आणि कागणी जास्त मोठं नसतं, 5 मिनटामध्ये तयार होऊन जातं, जास्त टाईम लागत नाही याला. याप्रमाणे आता पारुणी जो जास्त भाग कट केलेला आहे आणि ह्याला आता मी शिलाई मारून घेणार आहे. तर पहा, याप्रमाणे आपण आता एक साईडला टिक मारून घेतलेली आहे. तर 2x2च पायपुसणं झालेलं आहे. आता याला आपण बॉक्स बनवून घेऊयात. तर पाहू शकता, या पद्धतीने आता मी बॉक्स पण बनवून घेतलेले आहे. तर एकदम मस्त असं पायपुसणं झालेलं आहे टाईम वेस्टेजपासून. खालची बाजूला पण चांगली आलेली आहे. तर या पद्धतीने या पायपुसण्याचं काम पण आता रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने एकाच कस्टमरचे ही एक गोधडीचं काम होतं आणि त्याचबरोबर त्यांचं हे एक पायपुसण्याचं काम केलेलं आहे. तर जवळजवळ 400 रुपयाचं काम माझं आज झालेलं आहे. तर अशा पद्धतीने या जुन्या टाकाऊ साड्या होत्या. तर जुन्या टाकाऊ साड्यापासून 12 साड्या होत्या, तर 12 साड्यांची गोधडी आपण अशी बनवलेली आहे. तर आपल्यालाही आपल्या अशा गोधड्या शिवून पाहिजे असतील तर आम्ही लोणीकंद राहिलं आहे पुण्यामध्ये, पुणे लोणीकंद पाटील वस्तीवर आम्ही राहतो. तिथून येऊन तुम्ही माझ्याकडनं अशा गोधड्या शिवून घेऊ शकता. आणि जर आपल्याला स्वतःला शिकायचं असेल तरी पण माझ्या चॅनलवरती मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः पण अशी गोधडी बनवायला शिकू शकता. तर जुन्या टाकाऊ साड्या फेकून देण्यापेक्षा त्याचा गोधडीमध्ये असा वापर आपण करत असतो. तर आज बनवलेली गोधडी आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या गोधडीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.